भारतामध्ये सोन्याला फक्त दागिना म्हणून पाहिलं जात नाही, तर सोनं म्हणजे सुरक्षितता, परंपरा आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. भारतीय घरामध्ये लग्न असो, सण असो किंवा एखादी मोठी आनंदाची घटना, सोन्याशिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही. आपल्या आजी आजोबांपासून आजपर्यंत एकच गोष्ट कायम ऐकायला मिळते, ती म्हणजे सोनं म्हणजे खरी बचत. कारण संकटाच्या काळामध्ये सोनं उपयोगी पडतं, त्याची किंमत नेहमी वाढत राहते आणि समाजामध्ये ते श्रीमंतीचं प्रतीक मानलं जातं. आणि म्हणूनच भारत हा जगातील सर्वात मोठ्या गोल्ड ग्राहकांपैकी एक देश आहे. सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या दरम्यान सोन्याच्या किमती गगनाला भिडताना आपण बघितलं आहे. सध्याच्या घडीला 1 तोळा किंवा 1 ग्रॅम सोनं घेताना देखील सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पण आपण कधी असा विचार केला आहे का की जगामध्ये असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे हजारो किलो सोनं आहे आणि हे लोक भारतीय आहेत. आज आपण अशा एका व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत ज्याने छोट्या शहरामधून सुरुवात करून जगभर ज्वेलरीचं मोठं साम्राज्य उभं केलं आणि त्याच्याकडे आज तब्बल 16,000 किलो सोनं आहे. ही गोष्ट आहे जॉय अलुकस यांची. आज त्यांची कंपनी जॉय अलुकस ग्रुप ही जगातील मोठ्या ज्वेलरी ब्रँडपैकी एक आहे. जॉय अलुकस यांचा जन्म केरळमधील थ्रिसूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचा छोटासा ज्वेलरी व्यवसाय होता. लहानपणापासून जॉय दुकानामध्ये बसायचे, ग्राहकांशी बोलायचे आणि सोन्याच्या व्यवसायाचे बारकावे देखील शिकायचे. पण त्यांच्या मनामध्ये एक मोठं स्वप्न होतं, फक्त छोटं दुकान चालवायचं नाही तर मोठा व्यवसाय उभा करायचा. आणि त्याच दृष्टीने 1980च्या दशकामध्ये त्यांनी आयुष्यातला एक मोठा निर्णय घेतला. जॉय अलुकस भारत सोडून दुबईला गेले. त्यावेळी दुबईमध्ये हजारो भारतीय कामासाठी येत होते, पण भारतीय डिझाईनची ज्वेलरी विकणारी दुकानं तेथे फार कमी होती. जॉय अलुकस यांनी ही संधी ओळखली आणि इथूनच त्यांच्या साम्राज्याच्या विस्ताराला सुरुवात झाली. 1987 साली जॉय अलुकस यांनी दुबईमध्ये पहिला मोठा ज्वेलरी शोरूम सुरू केला. त्या काळामध्ये जवळपास 50 लाख ते 1 कोटी रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली. यावेळी त्यांनी परिचयाचे लोक, नातेवाईक आणि त्यांच्या स्वतःकडील पैसे असं सर्व जमवून ही रक्कम उभी केली. यानंतर जॉय अलुकस यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी केल्या. त्यांनी ग्राहकांना शुद्ध सोनं दिलं, व्यवहार पारदर्शक ठेवला, सोन्याचा मोठा स्टॉक ठेवला आणि आकर्षक शोरूम देखील बनवलं, जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित झाले. जॉय अलुकस यांच्या या मेहनतीमुळे हळूहळू त्यांच्याकडे ग्राहकांची संख्या वाढू लागली. नंतर त्यांनी जॉय अलुकस हा ब्रँडच तयार केला. हा ब्रँड इतका लोकप्रिय झाला की दुबईमध्येच नाही तर जगभरात त्याची चर्चा होऊ लागली. काही वर्षातच कंपनीने मोठी झेप घेतली. आज जॉय अलुकस यांचे शोरूम भारत, UAE, UK, USA, सिंगापूर आणि इतर अनेक देशांमध्ये आहेत. आज या ब्रँडचे जगभरामध्ये 150 ते 200 पेक्षा जास्त शोरूम आहेत. जॉय अलुकस यांच्या कंपनीकडे व्यापारासाठी आज हजारो किलो सोन्याचा स्टॉक असतो. काही अहवालानुसार हा स्टॉक जवळपास 16,000 किलो असल्याचं सांगितलं जातं, म्हणजे जवळपास 16 टन सोनं. जॉय अलुकस यांची आजची संपत्ती ही अब्जावधी डॉलरमध्ये मोजली जाते. एक छोटं कुटुंबीय दुकान आणि तिथून सुरू झालेला प्रवास आज जगभर पसरलेल्या ज्वेलरी साम्राज्यामध्ये बदलला आहे. जॉय अलुकस यांच्या यशामागे काही महत्वाच्या गोष्टी आहेत. जॉय अलुकस यांनी योग्य संधी ओळखली, ग्राहकांचा विश्वास जिंकला, मोठा ब्रँड तयार केला आणि त्यांचा व्यवसाय जागतिक स्तरावर वाढवला. आणि हेच जॉय अलुकस यांच्या यशाचं रहस्य ठरलं. जॉय अलुकस यांची ही गोष्ट आपल्याला एक मोठी शिकवण देते. मोठं स्वप्न बघा, योग्य संधी ओळखा आणि मेहनत करत राहा. यश एक दिवस नक्कीच मिळतं.